विचित्र मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुरळीच्या वड्या. चटपटी खायला सुरुवात केली की थांबूच शकत नाही. अशा चटपटीत सुरळीच्या वड्यांचं साहित्य पाहूया. इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आपण. हळद घेतलेली आहे. जिरं आहे. हिंग घ्यायचं आहे. फोडणीचं साहित्य आहे हे. हे मोहरी आहे. तीळ घ्यायचे आहे. आलं आणि मिरची याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे हे कढीपत्ता आहे आणि ओल्या नारळाचं खोबरं आहे. हे किसून घेतलेलं आहे. आणि हे ताक आहे. ते ताक आपण करून घेतलंय अगोदर. या वाटीच्या प्रमाणातच आपण ते 2.5 वाट्या ताक मिक्स करणार आहोत. प्रथम आपण या भांड्यामध्ये हे बेसन पीठ घालून घेऊया आणि ह्याच वाटीने आपण आता ताक घेणार आहोत. अगदी पहिलं 2.5 वाटी म्हणजे ही अर्धी वाटी घेतलेली आहे. तर आपण थोडं थोडं करून पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या प्रमाणात ताक घालायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. हे असं पेटून घ्यायचं. आता ही अजून 1 वाटी आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. ताकाचं प्रमाण हे आपण 2.5 वाटीच ठेवायचं. 1 वाटीला 2.5 वाटी. असं प्लेन व्हायला पाहिजे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपण आलं आणि मिरची याची पेस्ट घेतली ती घालून घेऊया आणि मिक्स करायचं. आता ह्या मिरच्यांचे तुकडे लागून आपली सुरळीची वडी तुटू नये म्हणून आता आपण हे गाळून घ्यायचं. असं गाळणी घेऊन आपण सर्व गाळून घेऊया. कुठली गुठळी राहत नाही आणि छानपैकी आपल्या सुरळीच्या वड्या अगदी मऊ लुसलुशीत होतात. आलं आणि मिरचीचा फ्लेवर ही त्यांना येतो. कढई तापलेली आहे. आता हे मिश्रण कढईमध्ये आपण ओतून घ्यायचं आणि आपण सतत ढवळत राहायचं. गॅस हा मीडियम आहे आपला. आता आपण हळद टाकून घेऊया. हिंग, थोडस आता घट्टसर होत जाईल. असं हे सतत आपण
ढवळत राहायचं, नाहीतर आपल्या त्या ह्या पिठाच्या गुठळ्या होतील. पाहू शकता अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे. आणि आता आपण 2 ते 3 मिनिटं हे वाफवून घेणार. झाकण ठेवून छान वाफ येऊन द्यायची आहे. छान वाफून झालेलं आहे आणि पाहू शकता हे पीठ मस्त आलंय. हे आता आपल्या चेक करण्यासाठी आपण एका ताटावर हे ट्राय करून घेऊ. परत झाकून ठेवायचं. पाहूयात आपण वडी झालीये का पीठ. तर हे असे गोल याच्या पाहू शकता अशा प्रकारे हे गुंडाळलं जातं. म्हणजे आपलं पीठ पक्क झाले. आता इथे आपण हे ताट घेतलेलं आहे आणि गरम असतानाच आपण या वड्या थापायला घेणार आहोत. पटपट असं हे सर्व ताटावर पसरून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते पटकन होत नाही आणि लगेच आपण गॅसच्या त्या पिठावर झाकण ठेवून द्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण आता हे थंड करायला ठेवूया. असंच आता दुसरं आपण ताट घेऊया आणि त्यावरही हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता हे थंड करूया. हे सर्व पटपट गरम असतानाच करावं लागतं. सुरळीच्या वड्या खायला खूपच छान अप्रतिम लागतात. नक्की करून बघा तुम्ही. आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवूया. आता हे ताटावरचं मिश्रण थंड झालंय. आपण हे सफेद तीळ त्याच्यावर घालून घ्यायचे. अगदी थोडे सर्वत्र हे घालून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर, म्हणजे आतलं स्टफिंग पण आपलं हे खूप छान लागतं. आता याच्यामध्ये मी थोडस पेरी पेरी मसालाही यूज करते आणि चव अजून छान लागते. तर हा माझा घरगुती पेरी पेरी मसाला आहे. तोही आपण थोडा याच्यावर घालून द्यायचा आहे आणि त्यामुळे अजूनच टेस्टी होतात ह्या सुरळीच्या वड्या. आता आपण काय करूया, सर्व कापून घेऊ आपल्याला पाहिजे त्या छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये कापून घ्यायच्या आणि आता गुंडाळून घ्यायचं. पाहू शकता खूपच सुंदर अशी ही सुरळीची वडी आपली तयार झाली. अशाच आपण दुसरीही करून घेऊया. पहा किती सुंदर छान होतात.
आणि अलगद निघतायत त्या. स्टफिंगमुळे आपल्याला ह्या सोळीच्या वड्या खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे आता आपण सर्व सुरळीच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यावर आता थोडस ओलं खोबरं घालून घेऊयात आणि कोथिंबीर. आता आपण एक तडका बनवू जिरा मोहरीचा आणि त्याच्यावर तो घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण तेल घालून घेऊया. तेल तापलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडू लागली की जिरं घालून घेऊया आणि भरपूर प्रमाणात कढीपत्त्याची पानं. गॅस बंद करू. आणि काही तडतडलेली मोहरी, जिरं, कढीपत्ता चा तडका आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपीला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. आता आपण हे टेस्ट करून बघूयात की आपली सुरळीची वडी कशी झालेली. अगदी चटपटीत, मस्त, लज्जतदार अशी ही. व्हेरी टेस्टी.